हरे कृष्णा गाईज, राधे राधे. कसे आहात तुम्ही सगळे? आहोत तुम्ही सगळे चांगले आहात. आज आहे आषाढी एकादशी आणि मी आलेली आहे माझ्या माहेरी धारवाडला. आणि आता झालेली आहे सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि हा माझा भाऊ आहे. तर आपण आज दिवसभर जे जे होणार आहे मी आज तुमच्याशी शेअर करेन. तर तुम्हाला ते कसं वाटते, तुम्हाला काय फिलिंग येते, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि आज माझी भाषा जरा वेगळी आहे, मराठीमध्ये बोलते आहे मी. तर आय होप तुम्हाला समजेल, कारण मी नेहमी हिंदीमध्ये बोलते ना. तर आज जरासं मराठी पण आपली भाषेत बोलूया, त्यामुळं मी करते हे ब्लॉग. तर चला आपण मंदिरात भेटू सगळी. आता तयारी सुरू झाली आहे, यानंतर दिंडी पण सुरू होणार आहे. मी सगळं तुमच्याशी ते शेअर करीन. तर चला, राधे राधे, हरी बोल. तर आपण पोचलो तर आमच्या मंदिरात. तुम्हाला दर्शन दाखवते मी मंदिरात. ही माझी भाऊजे आहे, धाकटी भाऊजे. तर चला मी दाखवते मंदिर तुम्हाला. पहाटेची टाईम आहे आणि आमचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं इथे. ही आहे रुक्मिणी देवी. मी तुम्हाला नंतर, आता ती चमकते, मी तुम्हाला नंतर त्यांचं इकडं आलं ना अभिषेकाला, मी त्यांचं दर्शन तुम्हाला दाखवेन. आता कन्स्ट्रक्शन सुरू झालं इथे. हट तर चला मंदिरात जाऊयात आपण. आमच्या मागे कुत्रं लागलेलं, त्यामुळे मी लगेच पॉज केलेला. भीती वाटते जरासं. चला आपण जाऊया मंदिरात. हे विठू माऊली. हे आहे आमची मंदिर. हे आहे पोती. ही माऊलींची मूर्ती आहे. हे आहेत गणपती बाप्पा. ह्याचं पण एक वेगळं विशेष आहे. हे आम्हाला जमिनीतून भेटलेलं आहे. हे मी परत तुम्हाला कधी सांगेन. तुमची जर इच्छा आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, मग मी तुम्हाला नक्की सांगेन. आमच्या घरचे लोक आहेत ते विठ्ठलांची सेवा करतात. विठ्ठल कसे हसतायत बघा. यांचा अभिषेक झालेला आहे, आता यांची सेवा सुरू आहे. फुल पुसू नको, वर तेवढंच वर लई हे करू नको, पुसू नको.
नाही येतं ना जरासं. हे माझे पप्पा आहेत जे भगवंतांना कपडे घालत आहेत. इथे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत सगळी. हरी बोल. हरी बोल. असं असं मोठं होणार आहे. या असंच येऊन देत पप्पा. पायजन केला पायजन. गुणात स्किप कर. हां हे आहेत भगवंतांचे दागिने. हे विठ्ठलांचे आहेत काय? हा ते विठ्ठलांचे आहेत. सुंदर आहेत हाती. आणि हे आहेत रुक्मिणीचे. हे आमचे विठ्ठल तयार होत आहेत. होय भगवंतांचा शृंगार चाललेला आहे आता. टोचेला भगवंतांना. ॲक्च्युली आमच्या मंदिरमध्ये ना रोजची सेवा असते. तुम्हाला जर इच्छा आहे यायची तर जरूर विजिट करा धारवाडला. इथं कोणीही सांगेल की विठ्ठल रुक्मिणी टेम्पल ज्ञानेश्वर नगरमध्ये कुठं आहे तर कोणीही तुम्हाला पत्ता देतील. खूप सुंदर आहे. तुमची इच्छा असेल तर नक्की विजिट करा.
सकाळी सकाळचं वातावरण इतकं सुंदर वाटतं ना. तर आषाढी एकादशी आहे, त्यामुळं आता तर सगळे कार्यक्रम सुरू होणार यानंतर. तर आत्ता भगवंतांचा अभिषेक झाला आहे, पण थोडासा आम्हाला वेळ झाला यायला, अभिषेक दाखवू शकले नाही मी. तर बघू आता रुक्मिणी देवीचा अभिषेक आपल्याला मिळेल आता नक्कीच बघायला. तिथे पण कन्स्ट्रक्शन सुरू आहे, तर बघूया काय म्हणतात ते, की अभिषेक करायचे का फक्त सेवा करायची आहे. तर आपण भेटूया रुक्मिणी मंदिराच्या टेम्पलमध्ये आणि भगवंतांचं लास्ट जे शृंगार केलेला लुक आहे तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर चला बघूया आपण. आता गंध लावतायत, तर ऑलमोस्ट त्यांचं सगळं झालेलं आहे. तुम्हाला नंतर लुक दाखवते. त्यांचं गंधाची सेवा सुरू आहे. आपले कसे दिसत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला दाखवते दुरून ते कसे दिसत आहेत. चांगलेच दिसत आहेत ते. असं वाटतं ना की ते हसतंय. जर तुम्हाला पण वाटत असेल तर नक्की सांगा मला. असेच दिसत आहेत जसे ते हसतात. हा सकाळचं लुक बघा किती सुंदर दिसतंय. खरंच सकाळचं ना वातावरण खरोखर डिवाईन असं असतं. मस्त खरंच. आता रुक्माईच्या मंदिरात आलोत आपण. करूया ते केल्यालाच वर राहून ना पाणी घालून ना हे करून सोडायचं. इथं ठेवायला काही नाही.
पाठ फिरायचं. कुठं जायचंय? चल. चल चल परा पटकन चल. ये मल्हार. मुना मी पुढं जाम हे जाते पोरांना कशाला मागं बघ मागं बघ. वहिनी आडवा घ्या वहिनी. आडवा आडवा घेतला ना मला कव्हर करता येते. हा पिचको तूप काढलो नाही. आले नाही कुठं आहेत? घट्ट बसा मल्हार घट्ट बसा तिकडे पडशील. One minute, ya, Aji. Mana? चला चला. चला चला चला.
तुला आ?